आपल्याकडे गरिबांची पोरं म्हटलं की आपल्याकडे मालमत्ता नाहीये, सत्ता तर आपल्याकडे अजिबात नाहीये. ना आपल्याकडे सत्ता ना आपल्याकडे मालमत्ता, पण आपल्याकडे एक गोष्ट आहे, तिचं नाव आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही सत्ता पण मिळवू शकता आणि मालमत्ता तर भरपूर मिळवू शकता. आणि म्हणून विद्यार्थ्यांना तुमच्याकडे सत्ता नसली तरी चालेल, तुमच्याकडे मालमत्ता नसली तरी चालेल, पण तुमच्याकडे मात्र बुद्धिमत्ता आहे आणि याच बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही सत्ता मिळवणार आहात, मालमत्ता मिळवणार आहात. आणि म्हणून या बुद्धिमत्तेचा तुम्हा सगळ्यांना फायदा व्हावा, या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुमचं भविष्य चांगलं घडावं, हा सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रामाणिक हेतू निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आमचं कल्पतरू फाउंडेशन आयोजित उज्ज्वल भविष्याची वाट करिअर मार्गदर्शन मेळावा 2026. आणि तुम्हाला सांगायला अजून एक गोष्ट आनंद वाटतो की या क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये असणारी सर्व लोक मंडळी या ठिकाणी आहेत. तुम्ही सगळे लोक खाली बसलेले आहात आणि तुमच्या आणि या सर्वांच्या मध्ये मी आहे. त्यामुळे मी नक्की काळजी नीट घेणार आहे की तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. यांनाही मी सांगणार आहे की तुम्ही करताना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करा. आणि आपला निश्चितच आज पेरलेलं बी, बाळांनो, आज पेरलेलं बी आपल्याला 2-4 दिवसांनी दिसतं, पण भोपळ्याचं बी आणि चिंचेचं बी तुम्ही एका वेळी लावा, चिंचेचं बी तुम्हाला एका महिन्याने दिसतं, कारण त्या आतल्या बाजूला त्याची मुळं सेट करत असतं. पण भोपळा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला वर आलेला दिसतो, पण चिंचेचं आयुष्यमान किती असतं आणि भोपळ्याचं आयुष्यमान किती असतं. तुम्ही जरी आज या ठिकाणी आलेला असला तरी आजचं बी हे तुमचं चिंचेच्या बियासारखं असणार आहे. आज तुम्ही इथून प्रेरणा घेऊन मार्गदर्शन घेऊन भविष्यामध्ये तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने 12 महिने 1 वर्ष 2 वर्ष तुमची जी मुळं आहे ती जमिनीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची घट्ट बनवणार आहात. आणि निश्चितच वर्ष 2 वर्षांनी 4 वर्षांनी तुम्हाला हळूहळू हळूहळू तुमचे हे बी आता आकाशाकडे झेप घेणार आहे, म्हणजे तुमचं करिअर सुरुवात करणार आहे. आणि म्हणून अशा या कार्यक्रमाला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो.